जनरली बिर्याणी आणि कलिंगड हे आपण याचे 3 भागामध्ये डिव्हाईड करूयात. एक तर फूड रिलेटेड जे आहे त्याचं एक कारण असू शकतं. दुसरं पेशंट म्हणजे जो खातोय त्या रिलेटेड असू शकतं आणि नॉर्मल माणसामध्ये हे कसं होऊ शकतं याचं एक कारण मीमांसा करूयात. जेव्हा आपण बिर्याणी खातो त्याच्यामध्ये हाय फॅट कंटेंट आणि हाय ग्लायसेमिक कंटेंट असतात आणि त्याच्यावर जर आपण कलिंगड जर खाल्लं, तर त्याच्यामध्ये शुगर आणि त्याचं पाण्याचं व्हॉल्यूम ते बरंच असल्यामुळे सडन पोटामध्ये एक गॅस तयार होतो आणि पोटामध्ये प्रेशर यायला लागतं. त्याला आम्ही अॅक्यूट डायलेटेशन ऑफ स्टमक म्हणतो. ते पोटावर प्रेशर जर आलं, तर एखाद्या वेळेस उलटी होऊ शकते, छातीमध्ये उलटी जाऊ शकते आणि पोटावर प्रेशर आल्यामुळे हृदयाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यावेळेस त्यांना अटॅक येण्यासारखं लक्षण होऊ शकतं. असा हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, की या दोन्ही खाण्यामध्ये जर काही बिर्याणी आणि कलिंगड रिलेटेड काही इश्यू असतील, म्हणजे फूड पॉइझनिंग असेल किंवा याच्यावर जास्त वेळ ते कलिंगड उघडं ठेवलेलं असेल, त्याच्यावर काही इन्सेक्टिसाइड मारलेले असतील किंवा प्रिझर्वेशनसाठी किंवा त्याची थोडा वेळ जास्त झाला असेल, जास्त ऊन असेल, तर याच्यामुळे फूड पॉइझनिंगचा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा व्हॉमिटिंग, लूज मोशन्स होणे आणि याच्यामुळे मेजर या कॉम्बिनेशनमुळे पोटामध्ये खूप गॅस तयार होतो आणि पोट एकदम फुगून जातं. तर दॅट इज हा दुसरा कारण झाला. काही लोकांना या सबस्टन्सची ॲलर्जी पण असू शकते. तो एक तिसरं कारण असू शकतं आणि जे आजारी लोक आहेत, समजा जे वयस्कर लोक आहे, आजारी लोक आहेत, त्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, ऑलरेडी बीपी आहे आणि ऑलरेडी हार्टचा इश्यू आहे. अशा लोकांनी जर ही बिर्याणी आणि टरबूज जर एकत्र जर खाल्लं, तर पोटामध्ये फुगून ते थोडंसं छातीवर प्रेशर यायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना हृदयाचा झटका येणे किंवा तीव्र अटॅक येणे, अशा प्रकारच्या गोष्टी होऊन याच्यामध्ये थोडंसं जीवाला धोका होऊ शकतो आणि याला लवकरच जर आपण कॅप्चर केलं किंवा लवकर जर ट्रीटमेंट घेतली, तर याच्यातून बऱ्याच वेळेस पेशंट वाचू पण शकतो. तर त्याच्यामुळं याची जी बाकीची कारणं आहेत, की फूड पॉइझनिंग म्हणा, नॉर्मल माणसामध्ये का होऊ शकतं आणि ज्या माणसाला ऑलरेडी आजार आहे, तर हे मेनली रिलेटेड टू इंडायजेशन, गॅस ब्लोटिंग आणि त्याच्यामुळे हार्टचं अफेक्शन म्हणा किंवा लूज मोशन झाल्यामुळे इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सेस म्हणा, ह्या याच्यामुळे हे कारणं होऊ शकतात आणि हे त्याचे कारणं आहेत आणि याला जर लवकर कॅप्चर केलं तर याच्यामध्ये मृत्यू हा टाळता येऊ शकतो. हो, हो. विष बाधेचं जे आहे ते एकतर आपल्याला जेव्हा आपण कुठली गोष्ट खातो, ती डबल कन्फर्म घेतली पाहिजे, की ही ताजी गोष्ट आहे. शिळी गोष्ट जर खाल्ली तर 100% त्याच्यामध्ये बुरशी लागणे, फंगस लागणे हे तर नक्की होणारच होणार आहे. पण ज्या याच्यामध्ये असे जे अन्नाचे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये जर पहिलं लक्षण जे आहे, की त्यांना उलटी होणे, लूज मोशन्स होणे, नंतर मळमळ होणे, पोट फुगणे आणि ताप येणे हा सुद्धा लक्षण असू शकतं आणि याच्यामध्ये हा प्रभाव इतका जास्त असू शकतो, त्याच्यामुळे डिहायड्रेशनमुळे आणि बीपी सुद्धा कमी होऊन ते आपल्या जीवावर बेतू शकतं. म्हणजे एक 10-15 लूज मोशन झाल्या, 10-15 व्हॉमिटिंग झालं तर शरीरातलं जवळपास 30-40% 50% पाण्याचं प्रमाण चाललं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे हे मेन फूड पॉइझनिंगचे लक्षणं आहेत आणि कधी-कधी मग त्याचा डायरेक्ट हार्टवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर अशा लक्षणाला जर वाटलं आपल्याला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट लवकर जर केली तर मेजॉरिटी ऑफ द टाईम्समध्ये पेशंट वाचतो.